यंदाच्या लोकसभेमध्ये आम्ही चांगलं यश मिळालेलं आहे आणि महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ आहोत। आमचं स्ट्राइक रेट जास्त असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केलेला आहे। पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं। म्हणून आता तुमच्याकडचे जे काही जाणारे लोक आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेले हे स्टेटमेंट आहे। बघा आपल्याकडे येतात आहे, परंतु मी एवढा कडक आहे की कुणाला घेणार नाही। येतंय कोण? परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतोय वर्षावर तो एकदा पहा आणि मग आजही तुम्हाला आपले लोक सांभाळता येत नाहीत हे त्यातून सिद्ध होतं। म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाहीत आणि आम्हाला कुणाला जाण्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा नाही। त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी हे त्यांना आमचा सल्ला राहील। कसला दावा केलाय? कुठे तो महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष? का नाही गेला बैठकीला? 4 दिवसापूर्वी ठरली होती ना बैठक। अरे ज्याला जायचंच नाही, ज्यांना युतीच करायची नाही, हे सगळे नाटकं हे महिनाभर याची प्रॅक्टिस हे करतील आणि ऐन वेळेला ही महाविकास आघाडी राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। खऱ्या अर्थानं जे मतदान झालंय त्याचं अॅनालिसिस हे पक्षाच्या नेत्यांनी करण्यापेक्षा ज्या काही बाकी एजन्सी असतात त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही मताची टक्केवारी कुठून कुठे गेलेली आहे। म्हणून आता याच्यावर किती जरी भाष्य केलं तरी मराठी माणूस त्यांच्यापासून दुरावला आहे एवढं मात्र निश्चित आहे। धन्यवाद। ठाकरेंनी लढवलेल्या जागा किती आहेत? तर 22 आहेत। शिवसेनेने लढवलेल्या जागा किती आहेत? तर 15 आहेत। कसं तर कम्पेअर कसं करणार? त्या कम्पेअरच्या हिशोबाने आमचा जो रेट आहे तो आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 46% आहे। म्हणून आमच्या जागा ह्या मुद्दा त्या बाणाने आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत। भाजपपेक्षा तुमचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं म्हणायचं का तुम्हाला? आमचा स्ट्राईक आमच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगला आहे। तर संजय शिरसाट साहेब आणि शंभूराज देसाई साहेब काय नक्की बोलले हे मला माहीत नाही, त्यांना विचारावं लागेल आणि त्याच्यानंतरच वक्तव्य करणं योग्य ठरेल। परंतु एक मात्र नक्की आहे की लोकसभेला जे काही वातावरण तयार झालं हे वातावरण विधानसभेला राहणार नाही। काही लोकांना फार मोठं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होईल अशा पद्धतीची स्वप्न पडत आहेत, परंतु ही मताची आलेली सूज या दोन्ही आमच्या बांधवांना कळल्यानंतर नक्की कमी होईल आणि त्यांचा मतदानासाठी कसा वापर करून घेतलेला आहे हे देखील त्यांना काही दिवसामध्ये कळेल। भुजबळांच्या नाराजीच्या बातम्या या महायुतीसाठी त्रासदायक असल्याचं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे यावर फायनल निर्णय हा अजित पवारांनी लवकरच घ्यावा अशी मागणी संजय शिरसाटांनी केलेली आहे। भुजबळ आता कोणत्या गोष्टीवर नाराज असतात हे दरवेळेचा प्रश्न आहे, परंतु याचा निर्णय आता एक वेळेला फायनल निर्णय ज्याला म्हणतात तो अजितदादांनी घेतला पाहिजे। ह्या नाराजीच्या बातम्या ह्या महायुतीसाठी त्रासदायक आहे, डोकेदुखी आहे एवढं मात्र निश्चित आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार हा वेगळाच भाग आहे, परंतु भुजबळांची नाराजी हा रोजचाच भाग आहे। म्हणून आता याच्यातून त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।